हॅलो नमस्कार. राज्यसेवा पूर्वपरीक्षा त्याचप्रमाणे कंबाईन पूर्वपरीक्षा 2024च्या अनुषंगाने आपण या ठिकाणी चालू घडामोडी संदर्भाने मोस्ट एक्सपेक्टेड 15 प्रश्न बघणार आहोत. एकंदरीतच आपण जे काही क्विज फॉर्मॅटमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलवर जी बॅच सुरू केलेली आहे त्यामध्ये आपण डेली PYQ स्वरूपात वेगवेगळ्या विषयाचे प्रश्न त्या ठिकाणी पोस्ट करतो आणि ते जे प्रश्न आहेत ते आपण यूट्यूबच्या माध्यमातून सविस्तर विश्लेषण करतो आहोत. प्रत्येक सॅटर्डेला आपण चालू घडामोडी संदर्भाने म्हणजे येणाऱ्या परीक्षेत कुठल्या विषयाचे कुठल्या चालू घडामोडीवर प्रश्न विचारला जाऊ शकतो असे आयोगाचे जे काही पेपर्स आहेत ते ॲनालाइज करून तशा पद्धतीने आपण ते क्वेश्चन फ्रेम करतो. एकंदरीत क्विज फॉर्मॅटमध्ये ते क्वेश्चन टेलिग्राम चॅनलवर आपण पोस्ट करतो आणि त्याचं सविस्तर विश्लेषण आपण या ठिकाणी करतो आहोत. सो एकंदरीतच चालू घडामोडी संदर्भाने ही 5वी सिरीज असणार आहे. याआधी 4 सिरीज आपण बघितलेलं आहे. ओके, त्याची वेगळी प्लेलिस्ट दिलेली आहे. यामध्ये टेलिग्राम CA म्हणजे करंट अफेअर क्विज फॉर्मॅट क्विज बॅच अशा पद्धतीने लिहिलेलं आहे. ओके, ते प्लेलिस्टची लिंक देखील मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. ओके, सो थेट आपण लेक्चरला सुरू करूयात, मग बॅचविषयी आपण शेवटी बोलूयात. ओके, सो आता जो पहिला प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे तो पहिला प्रश्न असा आहे की अलीकडे 2024मध्ये फिट इंडिया मुवमेंटचे म्हणजे फिट इंडिया चळवळीचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आलेली आहे अशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे. आणि रिसेंटली म्हणजे जे काही नुकत्याच चालू म्हणजे 2024मध्ये जे काही घडामोडी घडत आहेत ते आणि 2023मध्ये. ओके, सो अशा दोन्ही वर्षाचे आपण सायमल्टेनियसली जे प्रश्न आहेत ते आपण घेत आहोत, जेणेकरून कुठल्याही प्रश्नावर कुठल्याही टॉपिकवर प्रश्न आला तरी ते आपल्या नजरेखालून जो व्यवस्थित जर आपण रीड केलेलं आहे किंवा कदाचित आपण जे प्रश्न बघतोय त्याच्यातूनच कदाचित प्रश्न आला तर ते सॉल्व्ह करता यावा या उद्देशाने आपण हे जे काही इनिशिएटिव्ह आहे ते सुरू केलेलं आहे. ओके, सो फिट इंडिया मुवमेंट या जे काही चळवळ आहे त्याचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली? संदीप कुमार साळुंखे IRS, नरेंद्र कुमार यादव IRS, रवी सिन्हा IPS आणि आकाश त्रिपाठी IAS. सो कुठल्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली? सो IRS अधिकारी जे काही नरेंद्र कुमार यादव आहेत, या नरेंद्र कुमार यादव IRS अधिकारी आहेत आणि यांची नियुक्ती फिट इंडिया या चळवळीचे नेतृत्व करण्यात म्हणजे अँबॅसेडर किंवा सदिच्छादूत म्हणून करण्यात आलेले आहे. फर्स्ट सिव्हिल सर्वंट टू बिकम फिट इंडिया अँबॅसेडर म्हणजे हे पहिले नागरी सेवक आहे जे अशा फिट इंडिया चळवळीचे सदिच्छादूत बनलेले आहेत. ओके, सो पर्याय क्रमांक 2 योग्य पर्याय असणार आहे. एकंदरीतच जेव्हा आपण प्रश्नपत्रिका ॲनालिसिस करतो तर त्यामध्ये वेगवेगळ्या कोणत्या राज्याचे किंवा एखाद्या निवडणूक आयोगाने कोणाला सदिच्छादूत बनवलेलं आहे, त्यानंतर एखाद्या स्पोर्ट्स संदर्भाने विचारला जाऊ शकतो. कोणत्या राज्यामध्ये मागे कंबाईन 2021मध्ये उत्तराखंड या राज्याचा जो काही सदिच्छादूत आहे तो कंबाईन मेन्समध्ये विचारण्यात आलेला होता की त्या राज्याचे सदिच्छादूत कोण झाले आहे, अशा पद्धतीने कोणाची नियुक्ती करण्यात आली. सो त्या दृष्टीने देखील आपण असे प्रश्न फ्रेम करत आहोत. ओके, सो या ठिकाणी दुसरा प्रश्न आहे डिसेंबर 2023मध्ये कोणत्या देशात तामिळ साहित्यिक थिरुवल्लूर यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले आहे? ओके, रशिया, जर्मनी, ऑस्ट्रेलिया की फ्रान्स? सो जे काही थिरुवल्लूर आहेत, थिरुवल्लूर कोण आहेत तर एक तामिळ कवी व संत आपल्याला दिसून येतात. विशेषतः जे काही प्राचीन इतिहास अभ्यासतो आपल्या भारताच्या प्राचीन इतिहासात तर त्यामध्ये आपण संगम साहित्य अभ्यासत असतो आणि त्या संगम साहित्यामध्ये थिरुक्कुरल नावाचा जो काही ग्रंथ आहे ते देखील आपण अभ्यासतो. सो या थिरुक्कुरल नावाचा जो ग्रंथ आहे तो यांनी लिहिल्याचे आपल्याला दिसून येतो. थिरुवल्लूर किंवा त्यांनाच तिरुवल्लूर देखील म्हटलं जातो किंवा वल्लूर देखील म्हटलं जातो आहे. ओके, सो यांचे जे काही पुतळा आहे या पुतळ्याचे अनावरण फ्रान्समधील सर्गी शहरात झाल्याचे आपल्याला दिसून येतो. सो पर्याय क्रमांक 4 योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. पुढे जाऊयात. त्यानंतर आहे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2023 संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2023च्या संदर्भाने योग्य विधाने ओळखा. अविधान काय आहे तर हे पुरस्कार बल्गेरियन लेखक जॉर्जी गॉस्पोडिनोव आणि अँजेला रॉडेल यांना जाहीर झाला. त्यानंतर आहे बल्गेरियन भाषेत प्रकाशित झालेल्या कादंबरीला पहिल्यांदाच हा पुरस्कार जाहीर झाला. सो कुठले स्टेटमेंट बरोबर आहे? आता जे काही बल्गेरियन लेखक होते बल्गेरियन लेखक जॉर्जी गॉस्पोडिनोव आणि अँजेला रॉडेल यांनी जे काही टाईम शेल्टर नावाचा जो काही ग्रंथ आहे तो लिहिल्याचा आपल्याला दिसून येतो. टाईम शेल्टर जे काही ॲक्च्युअल जो ग्रंथ आहे तो बल्गेरियन भाषेमध्ये लिहिला गेलेला आहे आणि त्यांचा इंग्लिश अनुवाद
या एंजेला रॉडेल यांनी केल्याचे आपल्याला दिसून येतो. सो या टाईम शेल्टरसाठी 2023चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार या दोघा व्यक्तींना जाहीर झाल्याचे आपल्याला दिसून येतो. आता टाईम शेल्टर ही जी काही कादंबरी आहे ही बल्गेरियन भाषेत प्रकाशित झालेली पहिली कादंबरी ठरली. म्हणजे या कादंबरीला म्हणजे बल्गेरियन भाषेत प्रकाशित झालेल्या एखाद्या कादंबरीला पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जाहीर झाल्याची पहिलीच वेळ आपल्याला दिसून येतो. ओके. सो याच्यामध्ये काय दिलेलं आहे तर क्लिनिक फॉर द पास्ट अशा स्वरूपामध्ये एक जे काही वैशिष्ट्य आहे किंवा एक थीम आहे तर या ठिकाणी आणि ते थीम कशावर बेस आहे तर जे काही अल्झायमर नावाचा जो काही रोग आहे, ओके, जो आपल्या मेंदूशी विकार आपल्याला दिसून येतो. सो अल्झायमरग्रस्त रोगांसाठी एक आशादायक उपचार पद्धती या टाईम शेल्टर या कादंबरीमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे किंवा त्यामध्ये स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे. ओके. सो एकंदरीतच अल्झायमरग्रस्तांसाठी जी काही त्यांच्या एकंदरीतच रोग निवारण संदर्भाने जे काही उपचार पद्धती आहे त्याचे स्पष्टीकरण या टाईम शेल्टरमध्ये दिलेलं आहे. आता 2022मध्ये आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार गीतांजली श्री यांच्या रेत समाधी या भारतीय लेखिका जे गीतांजली श्री आहेत यांना रेत समाधी याचा हिंदी अनुवाद हिंदी साहित्याचा अनुवाद डेझी रॉकवेल यांनी द टॉम ऑफ सँड या नावाने केल्याचे दिसून येतो आणि 2022मध्ये त्यांना यासाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जाहीर झाले होते. ओके. सो हे देखील लक्षात ठेवू शकता. सो या ठिकाणी पर्याय क्रमांक अ आणि ब दोन्ही योग्य असणार आहे. ओके. सो बल्गेरियन भाषेत प्रकाशित झालेल्या कादंबरीला पहिल्यांदाच हा पुरस्कार जाहीर झाला. दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न. आता IPL 2023च्या IPL लिलावात सर्वाधिक महागडा खेळाडू कोण ठरला अशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आता या ठिकाणी मी थोडक्यात एक करेक्शन करू इच्छितो आणि त्याबद्दल मी दिलगिरी देखील व्यक्त करतो, क्षमा देखील मागतो की 2023 नसून हे 2024 या ठिकाणी पाहिजे होतं. कारण 2023चा जो काही उच्च म्हणजे सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला तो या ऑप्शनमध्ये दिलेला नाही. मी जे काही संदर्भ ग्रंथ चालू घडामोडी संदर्भाने अभ्यासतो त्याच्यामध्ये 2023 असा दिलेला होता. ओके. सो कदाचित आपण जेव्हा जे काही अभ्यासतो ते व्यवस्थित आहे किंवा नाही तर ते देखील आपण बघणे गरजेचं आहे किंवा गुगलवर वगैरे सर्च करून ते व्यवस्थित आहे किंवा नाही हे मला नंतर लक्षात आलं जेव्हा मी याचं जे काही ॲन्सर फाइंड आउट करत होतो त्यावेळेस 2023 नसून ते 2024 पाहिजे होतं आणि त्याचा जो काही पर्याय आहे की 2024च्या पुरुष IPL लिलावात सर्वाधिक महागडा खेळाडू कोण ठरलेला आहे तो मिचेल स्टार्क. ओके. सो मिचेल स्टार्क याला सर्वाधिक महागडा खेळाडू ठरलेला आहे आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघाने त्याला 24.75 कोटी इतक्या रकमेत त्याला आपल्याकडे घेतलेला आहे. ओके. आणि 2023मध्ये सॅम करन हा पंजाब किंग्स या संघाकडे 18.50 म्हणजे 18.5 कोटी रुपयाने तो सर्वात महागडा खेळाडू ठरलेला होता. जर प्रश्नात 2023 विचारला तर ते सॅम करन असणार आहे. ओके. आणि जर 2024 पुरुष IPL संदर्भाने विचारला तर ते आहे मिचेल स्टार्क. ओके. आता 2024च्या महिला IPL लिलावात सर्वाधिक महागडी खेळाडू कासवी गौतम ही ठरलेली आहे 2 कोटी. गुजरात जॉयंट्सकडे या संघाने त्यांना खरेदी केली. त्यानंतर ॲनाबेल सदरलँड हे देखील ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आहेत. यांना देखील 2 कोटी रुपयामध्ये दिल्ली कॅपिटल्सने आपल्या संघात घेतले. ओके. सो हे देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. कासवी गौतम आणि अनाबेल सदरलँड. ओके. सो मिचेल स्टार्क योग्य पर्याय असणार आहे या ठिकाणी 2024 असा पाहिजे होता. ओके. आणि 2023चं विचारलं तर सॅम करन. पुढे जाऊयात. आता या ठिकाणी चार्ट दिलेला आहे. मिचेल स्टार्क कोलकाता नाईट रायडर्स 24.75 कोटी. त्यानंतर आहे पॅट कमिन्स सनरायझर्स हैदराबाद या संघाने पॅट कमिन्सला घेतले 20.5 कोटीमध्ये. आणि भारताचा जो सर्वाधिक महागडा खेळाडू कोण ठरलेला आहे तर हर्षल पटेल. ओके. पंजाब किंग्समध्ये आहे म्हणजे 11.75 कोटी इतक्या रकमेत त्यांना पंजाब किंग्सने स्वतःकडे घेतलेलं आहे. ओके. आपल्या टीममध्ये घेतलेलं आहे. सो हर्षल पटेल हे भारतीय सर्वाधिक महागडा खेळाडू या IPL 2024च्या लिलावात ठरल्याचे आपल्याला दिसून येतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोण अश्वारूढ खेळाडूसाठी
अर्जुन पुरस्कार 2023 मिळवणारी पहिली भारतीय ठरली आहे, असा एकंदरीत प्रश्न विचारलेला आहे. दीक्षा डागर, रितू नेगी, दिव्यकृती सिंग, प्राची यादव. सो कोणती व्यक्ती अश्वारूढ म्हणजे जे काही घोडेस्वारासंदर्भाने घोडेस्वारासंदर्भात जे खेळाडू खेळात सहभागी होतात, तर तशा या अश्वारोही, त्याला अश्वारोही म्हटलं जातो, त्या अश्वारोही या सेक्शनमधून किंवा या वर्गात पहिली महिला जी अर्जुन पुरस्कार मिळवणारी किंवा अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे. ओके, सो ते कोण आहेत, तर दिव्यकृती सिंग ही राजस्थानमधील दिव्यकृती सिंग ही एक भारतीय अश्वारोही आहेत आणि अश्वारोहणात अर्जुन पुरस्कार जिंकणारी भारताची पहिली महिला आपल्याला दिसून येतो. ओके, 2023चा अर्जुन पुरस्कार यांना मिळाल्याचे दिसून येतो आहे. ओके, सो दिव्यकृती सिंग या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. आता पर्यायामध्ये दीक्षा डागर दिलेला आहे. सो दीक्षा डागर आपल्याला दिसून येतो की गोल्फ जे काही खेळ आहे त्या संदर्भाने ते त्या खेळाशी संबंधी आहे. रितू नेगी आपल्याला कबड्डी या खेळाशी संबंधित आहेत. प्राची यादव आपल्याला पॅरा कॅनोईंग या खेळाशी संबंधित असल्याचे दिसून येतं. जी काही दिव्यकृती सिंग आहे ते नुकत्याच 2022मध्ये जी काही आशियाई क्रीडा स्पर्धेत होंगजाऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत अश्वारोहण ड्रेसेसमध्ये किंवा अश्वारोहण या खेळात किंवा या खेळ प्रकारात सुवर्णपदक प्राप्त केल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, सो पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बँकिंग संदर्भाने आपल्याला आयोग प्रश्न विचारतो, त्याच पद्धतीने आपण देखील या ठिकाणी एक प्रश्न दिलेला आहे की बँक ऑफ द इयर पुरस्कार 2023 भारतातील बँक ऑफ द इयर पुरस्कार 2023 संदर्भाने भारतातील कोणत्या बँकेला हा जाहीर झालेला आहे. ओके, सो HDFC बँक, त्यानंतर आहे AU स्मॉल फायनान्स बँक, फेडरल बँक किंवा पंजाब नॅशनल बँक. सो कुठल्या बँकेला बँक ऑफ द इयर पुरस्कार 2023 विशेषतः भारतीय बँक संदर्भाने या ठिकाणी बोलला जातो. सो या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे फेडरल बँक. ओके, फायनान्शियल टाइम्स नावाचे जे काही आंतरराष्ट्रीय स्तरावर वृत्तपत्र आहे, त्या वृत्तपत्राच्या माध्यमातून किंवा त्या मॅगझिनच्या माध्यमातून द बँकर नावाचा अहवाल दरवर्षी जाहीर केला जातो आणि त्या बँकर नावाच्या अहवालामध्ये त्या वर्षामध्ये कोणत्या देशाच्या कुठल्या बँकेला म्हणजे प्रत्येक देशाच्या वेगवेगळ्या त्या देशातील बँकेला बँक ऑफ द इयर हा पुरस्कार किंवा हा जो काही किताब आहे तो दिला जातो. ओके, सो भारतासाठी बँक ऑफ द इयर 2023 ही जी काही प्रतिष्ठित पदवी आहे ती आपल्याला फेडरल बँक या बँकेला दिल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, थोडक्यात या ठिकाणी बघू शकता फेडरल बँक आणि त्याचे जे काही MD आहेत ते या ठिकाणी स्टेटमेंट त्यांचा दिलेला आहे आणि या ठिकाणी दिलेलं आहे की बँक ऑफ द इयर 2021. ओके, सो फेडरल बँक या संस्थेला किंवा या बँकेला वित्तीय जी संस्था आहे त्याला दिल्याचे दिसून येतो. आणि जर पोस्ट पेमेंट बँक ऑफ द इयर असा पुरस्कार मिळवणारा किंवा हा किताब जिंकणारा बँक कुठला आहे असा प्रश्न आला तर ते देखील आपल्याला माहिती असायला हवं. पेमेंट बँक ऑफ द इयर हे जे काही पुरस्कार आहे किंवा हे जे अवॉर्ड आहे ते आपल्याला इंडियन पोस्ट पेमेंट बँक या पेमेंट बँकेला दिसून येतो. ओके, इंडियन पोस्ट पेमेंट बँक. सो हे दोन्ही जी काही स्टेटमेंट आहे किंवा दोन्ही जी माहिती आहे या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवू शकता. सो पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर आहे पुढचा प्रश्न चक्रीवादळासंदर्भाने प्रश्न देण्यात आलेला आहे. खालील योग्य विधाने ओळखा अशा पद्धतीने प्रश्न दिलेला आहे. स्टेटमेंट काय आहे तर नोव्हेंबर 2023 मध्ये मिधली चक्रीवादळ अरबी समुद्रात तयार झाले. बरोबर स्टेटमेंट आहे का? त्यानंतर आहे स्टेटमेंट काय दिलेलं आहे, मिधली हे नाव मालदीव या देशाने दिलेले आहे आणि स्टेटमेंट दिलेलं आहे की केरळच्या पूर्व किनारपट्टीवर प्रचंड आर्थिक नुकसान या मिधली चक्रीवादळामुळे झाल्याचे आपल्याला दिसून येतो. सो कुठले स्टेटमेंट बरोबर आहे? आता फक्त सो कुठले स्टेटमेंट बरोबर आहे? तर हे जे काही सायक्लोनिक स्टॉर्म आहे मिधली, सो मिधली जे काही सायक्लोनिक स्टॉर्म आहे तर आपल्याला दिसून येतं की जे काही बंगालचा उपसागर आहे त्या बंगालच्या उपसागरामध्ये हे विशेषतः हिंदी महासागराकडून बंगालच्या उपसागराकडे चक्रीवादळ तयार होऊन ते आपल्याला बांगलादेशच्या किनारपट्टीवर धडकल्याचे दिसून येतं. ओके, सो मिधली जे काही चक्रीवादळ आहे ते हे चक्रीवादळ एक मायनर चक्रीवादळ दिसून येतो जे 17 नोव्हेंबर 2023 रोजी बांगलादेशात धडकले. ओके, आता 2023मध्ये 2023च्या उत्तर हिंदी महासागरातील जे काही
2023मध्ये जेवढे चक्रीवादळ फॉर्म झाले होते ते त्या हंगामातील 5वे चक्रीवादळ म्हणून या मिदलीकडे बघितलं जातं. ओके, म्हणजे 2023मध्ये 5 चक्रीवादळ या उत्तर हिंदी महासागरामध्ये फॉर्म झाल्याचे दिसून येतं. ओके, त्यानंतर आहे या चक्रीवादळाला नाव कोणी दिले तर मालदीवजने मिदली हे नाव दिल्याचे दिसून येतं. ओके, सो या ठिकाणी आता आपल्या प्रश्नाकडे येऊयात. पहिला जो स्टेटमेंट आहे त्यामध्ये दिलेला आहे की नोव्हेंबर 2023मध्ये मिदली चक्रीवादळ अरबी समुद्रात तयार झाले. सो अरबी समुद्रात तयार झाले का, तर चुकीचं स्टेटमेंट आहे. ते बे ऑफ बेंगॉलमध्ये, ओके, बंगालच्या उपसागरात तयार झाल्याचे दिसून येतं. त्यामुळे त्यानंतर दुसरा जो स्टेटमेंट आहे, ब स्टेटमेंट, मिदली हे नाव मालदीव या देशाने दिलेले आहे का, सो हे योग्य आहे. मिदली नाव जे आहे ते मालदीव या देशाने दिलेलं आहे. त्यानंतर केरळच्या पूर्व किनारपट्टीवर आर्थिक नुकसान झाले, चुकीचं आहे. केरळच्या पूर्व किनारपट्टीवर ते प्रचंड नुकसान केले का, तर नाही, तर ते बांगलादेशच्या किनारपट्टीवर धडकले आणि बांगलादेशाचे आर्थिक नुकसान केल्याचे दिसून येतं. ओके, सो अशा पद्धतीने फक्त ब जे काही पर्याय आहे, पर्याय क्रमांक 2 ते योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर आहे पुढचा प्रश्न आहे, मार्स एक्सप्रेस या नावाचे मंगळयान मिशन कोणत्या संस्थेचे आहे, असा एकंदरीत प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. ओके, अंतरिक्ष संदर्भाने देखील आयोग आपल्याला प्रश्न विचारतो, कोणते जे काही सॅटेलाईट आहेत ते कोणत्या देशाचे आहेत, किंवा एखादा इस्रो संदर्भाने चंद्रयान मिशन असेल, आदित्य एल1 मिशन असेल, किंवा इतर जे काही मिशन आपण राबवत असतो त्या संदर्भाने आपल्याला किमान एक प्रश्न तरी दरवर्षी आपल्याला विचारतो. सो या ठिकाणी मार्स एक्सप्रेस संदर्भाने आपण ते प्रश्न फ्रेम केलेलं होतं की मार्स एक्सप्रेस या नावाचे मंगळयान मिशन कोणत्या संस्थेचे आहे, नासा, इस्रो, जपान स्पेस एजन्सी की युरोपियन स्पेस एजन्सी. ओके, सो फर्स्ट मार्स लाईव्ह स्ट्रीम सुरू करणारी जे काही संस्था आहे ते आपल्याला ESA म्हणजे युरोपियन सॅटेलाईट एजन्सी, ओके, ज्याला युरोपियन स्पेस एजन्सी म्हटलं जातो. सो याद्वारे देखील मार्समध्ये पहिली सॅटेलाईट जे काही सॅटेलाईटच्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रीम सुरू करणारे पहिले जी एजन्सी आहे ती हे ESA देखील दिसून येतो. ओके, आणि मार्स एक्सप्रेस जे काही मिशन आहे ते याच संस्थेचे युरोपियन स्पेस एजन्सीद्वारे चालवली जाणारी अंतराळ संशोधन मोहीम दिसून येतो. मंगळ ग्रहामधील जे काही पार्टिकल्स आहेत किंवा जे काही रिसर्च संदर्भाने जे काही कार्य आहेत ते या मार्स मिशनच्या माध्यमातून केले जातो आहे. ओके, हे मिशन एकंदरीत 2004 पासून सुरू आहे आणि विज्ञान कार्य सुरू झाल्यापासून मार्स मिशन एकंदरीत 3 आयामांमध्ये जे काही 3 सिरीजमध्ये याचे वेगवेगळे सॅटेलाईट युरोपियन स्पेस एजन्सीने मार्सवर पाठवल्याचे आपल्याला दिसून येतं. ओके, सो हे लक्षात ठेवा, युरोपियन स्पेस एजन्सीद्वारे मार्स मिशन किंवा मार्स एक्सप्रेस हे जे काही मिशन आहे ते राबवले गेलेले आहे. ओके, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर निधन वार्ता संदर्भाने या ठिकाणी एक प्रश्न दिलेला आहे, मराठी साहित्यिक ना. धों. महानोर यांच्या संबंधी योग्य विधाने ओळखा. ते स्टेटमेंट आहे, रानकवी म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यांना 2000चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. ब स्टेटमेंट काय तर गावातल्या गोष्टी हा कथासंग्रह प्रसिद्ध आहे. त्यानंतर आहे ते 2 वेळा विधान परिषदेचे सदस्य म्हणून नियुक्त झाले होते. सो कुठले स्टेटमेंट बरोबर आहे. ओके, सो रानकवी ना. धों. महानोर काळाच्या पडद्यात अशा पद्धतीने त्यांच्या निधनानंतर लोकमत या वृत्तपत्राने जी काही माहिती आहे ती प्रसिद्ध केलेली होती. ओके, सो ना. धों. महानोर यांचे निधन झाल्याचे आपल्याला दिसून येतं. ते वयाच्या 81व्या वर्षी त्यांचे निधन झालेलं आहे. ओके, सो निसर्गाच्या असंख्य कविता केल्यामुळे त्यांना रानकवी या नावाने प्रसिद्ध किंवा त्यांना रानकवी म्हणून प्रसिद्ध मिळालेली आहे. ओके, त्यानंतर आहे अजिंठा, गंगा वाहू दे निर्मळ, जगाला प्रेम अर्पावे, पावसाळी कविता. त्यानंतर आहे रानातल्या कविता इत्यादी त्यांचा कविता संग्रह प्रचंड प्रसिद्ध आहे. ओके, त्यानंतर आहे गावातल्या गोष्टी हा कथासंग्रहही त्यांनी लिहिलेला आहे. ओके, गावातल्या गोष्टी नावाचा कथासंग्रह देखील त्यांनी लिहिल्याचे दिसून येतं. 1995मध्ये त्यांनी अबोली या चित्रपटासाठी लिहिलेली जी काही गाणी आहेत ती विशेष लोकप्रिय दिसून येतं. ओके, 95मध्ये जे काही अबोली चित्रपटासाठी लिहिलेली गाणी प्रसिद्ध पावल्याचे आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर एक होता विदूषक, त्यानंतर आहे जैत रे जैत 1977मध्ये प्रसिद्ध झालेली कविता संग्रह. त्यानंतर आहे दोघी, मुक्ता, सर्जा, उरूस, मालक, अजिंठा आणि यशवंतराव चव्हाण 2012. सो या चित्रपटांमध्ये त्यांनी गाण्यांचे जे काही गाणी आहेत ते गाणी लिहिण्याचे जे काही प्रमुख कार्य आहेत ते केल्याचे दिसून येतं. ओके,
त्यानंतर मी जाताना तुला लढीवाडा ही अंगाई गीतसुद्धा त्यांनी लिहिल्याचे दिसून येतं. ओके. सो जे काही महत्त्वाचे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे ते या ठिकाणी रेड कलरने हायलाईट केलेलं आहे. ओके. 1978 साली राज्यपाल नियुक्त ते पहिले आमदार ठरले, म्हणजे राज्यपालांनियुक्तद्वारे विधान परिषदेवर त्यांची नियुक्ती झालेली होती. ओके. एकंदरीत कला साहित्य आणि शेती तज्ज्ञ म्हणून विधान परिषदेवर नियुक्ती त्यांची झालेली होती. ते दोनदा विधान परिषदेवर नियुक्त झाल्याचे आपल्याला दिसून येतं. ओके. सो दोनदा त्यांची नियुक्ती या विधान परिषदेमध्ये झाल्याचे दिसून येतं. 2000 साली पांझड या जे काही कविता संग्रह आहे, या पांझड या कविता संग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाल्याचे आपल्याला दिसून येतं. ओके. आता जे काही पर्याय दिलेले आहे किंवा जे विधान दिलेलं आहे की रानकवी म्हणून प्रसिद्ध होते. 2000चा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला. त्यानंतर आहे गावातल्या गोष्टी या कथा संग्रह प्रसिद्ध आहे. सो आणि ते 2 वेळा विधान परिषदेचे सदस्य होते. सो वरीलपैकी सर्व जे विधान आहे ते योग्य विधान आहेत असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. ओके. पर्याय क्रमांक पहिला योग्य पर्याय आहे. पुढे जाऊयात. त्यानंतर योजनेसंदर्भाने प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे की खालीलपैकी म्हणजे जे काही पी एम प्रणाम योजना आहे ही खालीलपैकी कोणत्या घटकाशी संबंधित आहे असा एकंदरीत प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. ओके. सो पंचायत राज संस्था बळकट करणे, पर्यटन क्षेत्राच्या विकासाला चालना देणे, त्यानंतर आहे कृषी क्षेत्रातील रासायनिक खतांच्या वाढीस चालना देणे, वरीलपैकी एकही नाही. ओके. सो कुठले बरोबर आहे. आता हे जे काही पी एम प्रणाम स्कीम आहे ती काय कशा संदर्भात आहे, तर पी एम प्रणाम स्कीमचा जो काही फुल फॉर्म आहे तो काय दिसून येतो, तर प्रोग्राम फॉर रिस्टोरेशन जनरेशन नरिशमेंट अँड अमेलियुरेशन ऑफ मदर अर्थ. ओके. सो जे काही आपली सॉईल आहे त्या सॉईलच्या संदर्भाने त्यांचे सॉईलची गुणवत्ता टिकवणे, एकंदरीतच त्यामध्ये जे काही न्यूट्रिशनचे प्रमाण आहे ते त्या पोषक तत्वे त्याच्या आपल्या शेती संदर्भाने डेव्हलप करणे आणि आपली जी काही मदर अर्थ आहे, ओके, जी माती आहे त्याला अमेल्युरेशन म्हणजे त्याचे जे काही सुपोषक असे घटक त्या घटकाला चालना देणे अशा पद्धतीने ही योजना सुरू केलेली आहे. ओके. 2023-24च्या अर्थसंकल्पात ही योजना सुरू केल्याचे दिसून येतं. रासायनिक खतांचा बेशुमार वापर टाळून रासायनिक खतांच्या ऐवजी सेंद्रिय खतांना प्राधान्य देणे आणि रासायनिक खतांचा समतोल राखणे अशा पद्धतीने जे काही उद्देश आहे त्या उद्देशाने हे जे काही योजना आहे ते सुरू केलेले आहे. ओके. शाश्वत वापराला प्रोत्साहन देणे, त्यानंतर आहे नैसर्गिक सेंद्रिय शेती, पर्यायी खते, नॅनो फर्टिलायझर आणि जैविक जे काही बायो फर्टिलायझर्स आहे त्यासाठी यासारख्या क्षेत्रातील नवकल्पनांना चालना देणे हे या पी एम प्रणाम स्कीमद्वारे राबविले जाते. ओके. एकंदरीत शेतकऱ्यांसंदर्भात जे काही खतेसंदर्भात असेल, मातीची गुणवत्ता कशा पद्धतीने टिकवता येईल त्यासाठी केंद्र सरकारकडून कुठली मदत केली जाईल त्या संदर्भाने हे जे काही स्कीम आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. आता या स्कीमचा जो काही कालावधी आहे तो 2025-26 पर्यंत देशाच्या उत्पादनामध्ये युरिया या खताबाबत आत्मनिर्भर बनवणे अशा पद्धतीचे जे काही टार्गेट्स आहेत ते देखील सेट करण्यात आलेले आहे. ओके. जे युरियासाठी आपण बाहेरच्या देशावर अवलंबून आहोत ते आपल्या भारतामध्येच ते तयार करणे आणि कमीत कमी रासायनिक खताचा वापर करून योग्य ते जे काही गुणवत्तापूर्ण प्रोडक्शन आहे किंवा गुणवत्तापूर्ण उत्पादन आहे ते शेतकऱ्यांना घेण्यास चालना देणे. आता या ठिकाणी पर्याय दिलेले होते की पंचायत राज व्यवस्था बळकट करणे चुकीचं आहे. पर्यटन क्षेत्राच्या विकासाला चालना देणे हे देखील चुकीचं आहे. त्यानंतर तिसरा जे पर्याय आहे की कृषी क्षेत्रातील रासायनिक खतांचा वाढीस चालना देणे. आता बऱ्याच मुलांनी काय केलं तर या प्रश्न त्यांना माहीत होतं की जे काही रासायनिक खतांचा किंवा रासायनिक खतांसंदर्भाने हे जे काही योजना आहे ते आहे, मात्र त्याच्या वाढीस चालना देणे आहे की ते कमी करणे त्या संदर्भाने. सो ते त्यांना नेमकं माहीत नव्हतं. सो अशा पद्धतीने मायन्यूट डिफरन्सने देखील आयोग प्रश्न विचारू शकतो. ओके. सो कृषी क्षेत्रातील रासायनिक खतांच्या वाढीस चालना देणे का, तर नाही. कृषी क्षेत्रातील जे काही रासायनिक खतांच्या वाढीस जे काही वाढ होत आहे ते बेसुमार वापर होतोय ते कमी करणे आणि सेंद्रिय खताला चालना देणे अशा पद्धतीची जी काही टार्गेट्स आहेत किंवा उद्देश आहेत ते या पी एम प्रणाम स्कीम योजनेच्या माध्यमातून दिसून येतं. सो वरीलपैकी एकही नाही योग्य पर्याय या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो क्रीडा घडामोडी संदर्भाने आपल्याला दिसून येतो. महिला फुटबॉल विश्वचषक 2023च्या संदर्भात योग्य विधाने ओळखा. ओके.
ही स्पर्धा भारतात आयोजित करण्यात आलेली होती. त्यानंतर आहे या स्पर्धेत स्पेन हा संघ विजेता संघ ठरलेला आहे. क स्टेटमेंट आहे की स्पेन देशाने पहिल्यांदा महिला फुटबॉल विश्वचषक जिंकले. आणि ड स्टेटमेंट आहे या स्पर्धेत उपविजेता संघ इंग्लंड हा देश होता. ओके, सो कुठले स्टेटमेंट बरोबर आहेत. आता जे काही 2023मध्ये फिफा महिला विश्वचषक झालेली होती. एकंदरीत जी काही फिफा महिला विश्वचषकाची ही आपल्याला 9वी आवृत्ती दिसून येतो. ओके, एकंदरीत 9वी आवृत्ती आहे. 20 जुलै ते 20 ऑगस्ट 2023 या कालावधीत झालेल्या या स्पर्धेचे आयोजन ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांनी संयुक्तपणे केल्याचे दिसून येतो. ओके, या ठिकाणी जे काही थीम आहे त्यामध्ये देखील ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संदर्भात या इमेजमध्ये दिलेलं आहे. ओके, सो जुलै आणि ऑगस्ट 2023मध्ये ही जी काही स्पर्धा आहे ती कुठे आयोजित करण्यात आली होती, तर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड. आणि आपल्याला प्रश्नात दिलेला आहे की ही जी काही स्पर्धा आहे ती भारतात आयोजित करण्यात आली. सो कुठले जे पहिले जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं असणार आहे. ओके, त्यानंतर आहे स्पेनने अंतिम सामन्यात गत युरोपियन चॅम्पियन म्हणजे युरोपियन जे काही फुटबॉल चषक होतो त्यामध्ये इंग्लंडने गतवर्षी जिंकलेलं होतं. ओके, सो यावर्षी इंग्लंडचा पराभव करून स्पेनने या फिफा महिला विश्वचषकात विजेता स्थान पटकावल्याचे आपल्याला दिसून येतं. ओके, सो विजेता संघ स्पेन आणि उपविजेता कोण राहणार आहे, तर इंग्लंड. ओके, सो पर्याय क्रमांक जे स्टेटमेंट आहे ब आणि क हे दोन्ही स्टेटमेंट या ठिकाणी योग्य आहे असं आपण म्हणू शकतो. कारण विजेता संघ स्पेन दिलेला आहे आणि उपविजेता संघ इंग्लंड. ओके, ड स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे. सो ब आणि ड हे देखील बरोबर आहेत. ओके, आणि स्पेन या देशाने पहिल्यांदा महिला फुटबॉल विश्वचषक जिंकले का, तर या ठिकाणी बघू शकता की स्पेनचे पहिले विजेतेपद आहे. म्हणजे महिला विश्वचषकात हे स्पेनचे पहिले विजेतेपद दिसून येतं. त्यामुळे क स्टेटमेंट देखील या ठिकाणी योग्य असणार आहे. ओके, सो ब क ड चुकीचं आहे. का चुकीचं आहे, तर ते भारतात आयोजित करण्यात आले असा एकंदरीत प्रश्नच विचारलेला आहे. वास्तविक ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशामध्ये हे फिफा महिला विश्वचषक आयोजित करण्यात आलेले होते. ओके, 2023चा. सो पर्याय क्रमांक दुसरा ब क ड योग्य पर्याय असणार आहे. आता काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेलं आहे की 2003च्या आवृत्तीनंतर 2003मध्ये जर्मनीनंतर महिला आणि पुरुष या दोन्ही विश्वचषक जिंकणारा स्पेन हा दुसरा देश ठरलेला आहे. ओके, सो एकाच वर्षी महिला आणि पुरुषांनी देखील पुरुष या संघाने जी काही फुटबॉल विश्वचषक स्पर्धा आहे ती जिंकणारे जर्मनीनंतर हे दुसरे युरोपियन देश ठरलेले आहे. ओके, सो हे देखील माहिती लक्षात असू द्या. स्पेनने 2023चा जो काही पुरुष फुटबॉल विश्वचषक आहे ते जिंकल्याचे आपल्याला दिसून येतो. जपानची जी काही हिनाटा मियाजावाहिनी आहे या संपूर्ण स्पर्धेत 5 गोल करून त्यांना गोल्डन बूट हा जो काही पुरस्कार आहे तो त्यांना देण्यात आलेला आहे. गोल्डन बॉल पुरस्कार स्पॅनिश म्हणजे जी काही स्पेनची जी खेळाडू आहे आयताना बोनमतिला सर्वोत्कृष्ट खेळाडू असा पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि गोल्डन बॉल हा देखील पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. ओके, त्यानंतर आहे सॅल्मा पॅरालुओ. ओके, हे देखील स्पेनचेच खेळाडू आहेत. सॅल्मा पॅरालुएलो यांना यंग प्लेयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. आता नाव किती खतरनाक आहे ते तुम्ही बघू शकता. ते तुम्ही तुमच्या पद्धतीने प्रोनाऊन्शिएट करू शकता. इंग्लंडची गोलकीपर मॅरी अर्प्स हिने ही या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करणारी गोलकीपर आहे. त्यांना गोल्डन ग्लोव्ज हा पुरस्कार दिलेला आहे. ओके, किंवा मिळालेला आहे. सो हे देखील तुम्ही ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणून लक्षात ठेवू शकता. सो या ठिकाणी पर्याय क्रमांक दुसरा योग्य पर्याय असणार आहे ब क ड. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे फेब्रुवारी 2024मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या देशात स्वामीनारायण पंथाच्या हिंदू मंदिराचे उद्घाटन केले असा एकंदरीत प्रश्न आहे. सौदी अरेबिया, थायलंड, कतार, संयुक्त अरब अमिरात. सो या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे संयुक्त अरब अमिरात. ओके, पर्याय क्रमांक 4 अबुधाबीचे पहिले हिंदू दगडी मंदिर. ओके, दगडापासून तयार केलेले पहिले हिंदू मंदिर अबुधाबीमध्ये निर्माण केलेलं आहे. ओके, आपल्याला हे जे काही मंदिर आहे ते अबुधाबीमधील BPS हिंदू मंदिर. BPS म्हणजे काय, तर जे काही बोचासवानी श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था ही जी काही BAPS
ओके, BAPS ही जी काही संस्था आहे त्या संस्थेद्वारे जगभरात स्वामीनारायण मंदिर, ओके, या ठिकाणी स्वामीनारायण दिलेलं, स्वामीनारायण संप्रदायातील मंदिरांची स्थापना करण्याचे जे काही कार्य आहे ते सुरू आहे. ओके, या संस्थेने अबुधाबीतील म्हणजे संयुक्त अरब अमिरातीतील अबुधाबी या ठिकाणी जे काही मंदिर आहे स्वामीनारायण मंदिर ते स्थापन केलेलं आहे. ओके, एकंदरीत 27 एकरमध्ये हे जे काही मंदिर आहे ते विस्तारलेले आहे. ओके, आपले भारताचे पंतप्रधान यांनी या मंदिराचे उद्घाटन केल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, सो पर्याय क्रमांक 4 योग्य पर्याय असणार आहे. पुढे जाऊयात. आता या ठिकाणी I2U2 या संस्थेसंदर्भाने प्रश्न दिलेला आहे की योग्य विधाने ओळखा. याची स्थापना ऑक्टोबर 2021 मध्ये झाली. यात अमेरिका, इस्रायल, UAE आणि भारताचा समावेश आहे. त्यानंतर क स्टेटमेंट आहे, ही संस्था एक आंतरसहकारी आर्थिक सहकार्य मंच म्हणून कार्यरत आहे. त्यानंतर ड आहे, या संस्थेला पश्चिम आशियाई क्वाड म्हणून संबोधले जाते. सो कुठले स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहेत. ओके, सो या एका चार्टवरून किंवा एका इमेजच्या माध्यमातून आपण हे सविस्तर बघू शकतो. ओके, याला I2U2 हा ग्रुप संबोधला जातो. याची जी काही एकंदरीत स्थापना आहे ती आपल्याला 2021 मध्ये झाल्याचे दिसून येतो. ओके, ऑक्टोबर 2021 मध्ये हे जे काही संस्था आहे किंवा हे जे काही ऑर्गनायझेशन आहे ते स्थापन झालेलं आहे. आणि यामध्ये कोणते देश आहेत? इंडिया म्हणजे भारत, त्यानंतर आहे इस्रायल, UAE आणि USA. ओके, म्हणजे जे काही या ठिकाणी 4 देश दिलेले आहेत, अमेरिका म्हणजे USA, इस्रायल, UAE आणि भारताचा समावेश या ठिकाणी आहे. I म्हणजे इंडिया आणि इस्रायल असे 2 देश आणि U म्हणजे USA आणि UAE असे 2 देश. सो I2U2. आता ही एक आपल्याला काय दिसून येतं तर इंटरनॅशनल फोरम फॉर इकॉनॉमिक कॉपरेशन. ओके, जे प्रश्नात दिलेलं आहे की ही एक आंतरसहकारी आर्थिक सहकार्य मंच आहे. सो हे देखील क स्टेटमेंट देखील बरोबर आहे. आणि याला इट वॉज ऑल्सो कॉल्ड वेस्ट एशियन क्वाड. ओके, पश्चिम आशियाई क्वाड म्हणून संबोधला जातो. सो ड देखील स्टेटमेंट बरोबर आहे. ओके, अशा पद्धतीने I2U2 संदर्भाने आयोगाने आपल्याला ते ऑलरेडी प्रश्न विचारलेला आहे किती देश आहेत म्हणून, पण त्या संदर्भात कोणते देश आहेत, त्याची स्थापना कधी झाली, असा जर मल्टीलायनर स्वरूपात प्रश्न आला तर त्या प्रश्नाला आपण योग्य पद्धतीने हाताळता यायला पाहिजेत. ओके, किंवा त्या प्रश्नाचा योग्य पर्यायापर्यंत आपल्याला पोहोचता यायला हवं. ओके, सो पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय असणार आहे. वरीलपैकी सर्व योग्य. त्यानंतर चौथा जो प्रश्न आहे तो वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेल्या पुस्तकासंदर्भात आहे. ॲडवाइस अँड डिसेंट माय लाईफ इन पब्लिक सर्व्हिस हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? ओके, ॲडवाइस अँड डिसेंट माय लाईफ इन पब्लिक सर्व्हिस, सतीश चंद्र, डॉक्टर Y.V. रेड्डी, काकी माधवराव, मेघ मुजुमदार. सो कुठल्या लेखकाने हे जे काही पुस्तक आहे ते लिहिलेलं आहे? सो Y.V. रेड्डी यांनी ॲडवाइस अँड डिसेंट माय लाईफ इन पब्लिक सर्व्हिस नावाचं पुस्तक लिहिल्याचे दिसून येतं. सो पर्याय क्रमांक 2 योग्य पर्याय असणार आहे. आता सतीश चंद्र यांनी 2023 मध्ये जे लिहिलेले पुस्तक आहे ते अ लाईफ वेल स्पेंट. ओके, या नावाचे पुस्तक आहे. अ लाईफ वेल स्पेंट सतीश चंद्र यांनी लिहिलेलं आहे. आणि ब्रेकिंग बॅरियर्स नावाचं जे काही पुस्तक आहे, ओके, ब्रेकिंग बॅरियर्स नावाचं पुस्तक काकी माधवराव यांनी लिहिल्याचे दिसून येतं. ओके, काकी माधवराव रिटायर्ड IAS ऑफिसर आहेत. आणि मेघा मुजुमदार, ओके, मेघा मुजुमदार यांनी अ बर्निंग नावाचं पुस्तक लिहिल्याचे दिसून येतं. सो जे 4ही ऑप्शन या ठिकाणी दिलेले होते त्याचा कोणी कोणतं पुस्तक लिहिलेलं आहे ते आपण बघितलेलं आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. त्यानंतर या सिरीजमधला किंवा या व्हिडिओतील शेवटचा प्रश्न आहे, समान नागरी संहितेला विरोध करणारे पहिले राज्य कोणते आहेत? एकंदरीतच जर आपण करंट सिनारिओ बघितलं तर आपल्या लक्षात येईल की उत्तराखंडमध्ये विधानसभेत जे काही समान नागरी संहिता जे काही विधेयक आहे ते मांडले गेलेलं आहे आणि ते पास करणारे जर ते पास झालं आणि ते कायद्यात रूपांतर झालं तर तशा पद्धतीने समान नागरिक संहिता पास करणारे ते पहिले राज्य ठरणार आहे एकंदरीत स्वतंत्र भारतानंतर. ओके, कारण गोवा या राज्यामध्ये तशा पद्धतीचे भारत स्वातंत्र्य होण्याच्या पूर्वीच पोर्तुगीजांनी जी काही युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे ती त्या ठिकाणी लागू केलेली होती. मात्र भारतामध्ये स्वतंत्र भारतानंतर पहिले राज्य ज्या ठिकाणी युनिफॉर्म सिव्हिल कोड याला समान नागरी संहिता आपण म्हणतो, सो ते लागू करणारे पहिले राज्य म्हणून उत्तराखंड ठरणार आहे. मात्र या ठिकाणी काही राज्यांनी विरोध केलेला आहे. ओके, सो समान नागरी संहितेला विरोध करणारे पहिले राज्य कोण ठरलेलं आहे तर केरळ. ओके, केरळ या राज्याने या समान नागरी संहिता या कायदे किंवा या तत्वाला किंवा या जे काही राज्यघटनेच्या कलम 44 मध्ये जी दिलेलं आहे, ओके, कलम 44
सो या कलम 44 अंतर्गत जे काही समान नागरिक संहिता स्थापन करण्यासंदर्भात जी तरतूद दिलेली आहे त्याला विरोध केल्याचे आपल्याला दिसून येतो आणि एकंदरीतच तसा प्रस्ताव त्यांनी आपल्या विधानसभेत मांडल्याचे देखील आपल्याला दिसून येतो. ओके, सो पर्याय क्रमांक पहिला योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो अशा पद्धतीने आपण जे 15 प्रश्न आहेत त्या ठिकाणी डिस्कस केलेलं आहे. ओके, आता आपण थोडक्यात जे काही आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर क्विज बॅच सुरू केलेला आहे त्या क्विज बॅचमध्ये काय करतो तर आपण डेली 10 प्रश्न प्रत्येक विषयाचे, ओके, प्रत्येक विषयाचे म्हणजे पर डे पर विषयानुसार आपण 10 प्रश्न त्या ठिकाणी पोस्ट करतो आहोत आणि त्या प्रश्नांचं सविस्तर जे काही विश्लेषण आहे ते आपण यूट्यूबच्या माध्यमातून करतो आहोत. सोबतच त्या विश्लेषण जे काही आपण करतो आहोत त्याचे डिटेल एक्सप्लेनेशन जी काही PDF आहे ते त्या चॅनलवर आपण उपलब्ध करून देतो आहोत. ओके, सो त्याचा एकंदरीत ही जी काही इनिशिएटिव्ह आहे ती सुरू करण्यामागची भूमिका काय आहे तर अशा पद्धतीच्या इनिशिएटिव्ह कुठल्याही टेलिग्राम चॅनलवर किंवा कुठल्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्याला दिसून येत नाही. ओके, की तुम्ही जे काही मागील वर्षातील जे प्रश्न आहेत ते तुम्ही टेलिग्राम चॅनलवर विचारता, त्याच्यानंतर ते प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून घेता आणि ते विश्लेषणची जी PDF आहे ते अवेलेबल करून देता. ओके, सो अशा पद्धतीने आपण हे इनिशिएटिव्ह सुरू केलेलं आहे. सो एकंदरीतच ही जी काही इनिशिएटिव्ह आहे ते आपण जे काही टेलिग्राम ग्रुप आहे त्या टेलिग्राम ग्रुपमध्ये डेली बेस्डवर आपण प्रश्न क्विज फॉर्मॅटमध्ये अवेलेबल करून देत असतो. ओके, सो त्या अनुषंगाने जर तुम्हाला ही बॅच जॉईन करायची असेल तर नक्कीच सध्या 50 विद्यार्थ्यांसाठी म्हणजे ऑलमोस्ट जवळजवळ कंप्लीट होणार आहे. सध्या 30% सवलत लागू म्हणजे सुरू आहे. ओके, सो तुम्हाला जर या बॅचचा फायदा घ्यायचा असेल आणि नक्कीच फायदा होणार इतका म्हणजे जे काही कॉन्फिडन्स आहे तो या प्रश्नपत्रिका सॉल्व्ह केल्याच्या नंतर किंवा जे क्विज सॉल्व्ह केल्याच्या नंतर तुम्हाला डेव्हलप होईल आणि तुमचा जो स्कोर आहे तो नक्कीच वाढणार आहे. ओके, सो या ठिकाणी तर तुम्हाला जर बॅच संदर्भाने ॲडिशनल माहिती पाहिजे असेल तर हे जे काही टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलवर दिलेलं आहे. ओके, सो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, थांबूया त्या ठिकाणी. नमस्कार, थँक्यू.